बघा विद्यार्थी मित्रांनो, परुळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघत आहोत बीकॉम फर्स्ट सेमला फायनान्शियल लेजर बुक्स म्हणजे फायनल अकाउंट मध्ये लेजर बुक फर्स्ट सेमला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता स्क्रीनशॉट देत आहे. भरपूर साऱ्या एंट्री आणि एक्झाम्पल सारखी आहे. तुम्हाला आता बघा, हे गणितच इतकं मोठं आहे, ते तुम्हाला लेजर अकाउंट असू शकते. त्याच्यामध्ये छोटे छोटे अकाउंट असतात. एवढं मोठं गणित येत नाही तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, छोट्यामध्ये येत असते. त्याच्यामुळे तरीही बघून घ्या, लेजर अकाउंट येऊ शकते आलं तर. आता मागच्या पेपरला त्यांनी एवढं दिलेलं नव्हतं, परंतु तरीही लेजर अकाउंट हे सिलेबसला आहे तुम्हाला. त्यामुळे बघा, आता एक्झाम्पल नंबर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. हे बघा, हे जे एक्झाम्पल याच्यामध्ये दिसत आहे तुम्हाला 24 नंबरचं, ते एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनशॉट काढला विद्यार्थी मित्रांनो. आलं लक्षात? दिसलं? द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन आर ऑब्टेन फ्रॉम द बुक्स योगीराज है ना फॉर द मंथ ऑफ मार्च 2000. या संपूर्ण एंट्री आता आपल्याला त्या खाली दिलेल्या शोध नेसेसरी जनरल एंट्रीज, त्यानंतर नेसेसरी अकाउंट अँड ट्रायल बॅलन्स, म्हणजेच आपल्याला संपूर्ण नेसेसरी एंट्रीज वगैरे संपूर्ण तयार करायच्या आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला संपूर्ण गणित दिलेलं आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे, काढून घ्या तुम्ही. आणि मी बघा, आता आपल्याला जनरल एंट्री दिलेला आहे सुरुवातीला, मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर माझ्या बुकलेटमध्ये ते 24 नंबरला आहे. तर तुम्हाला भरपूर सारे एक्झाम्पल असे मी माझ्या बुकलेटमधून तुम्हाला PDF देऊ शकतो. तर तुम्ही त्यासाठी मला व्हॉट्सअपवरती तुम्ही काय करा, मेसेज करा आणि कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. आणि ते खाली जे बेलचं बटन दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला ते मिळत राहणार. अलग लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आता जनरल एंट्रीज जे आपल्याला सुरुवातीला इथे हेडिंग दाखवत असते, जनरल एंट्री इन द बुक्स ऑफ, आहे की नाही? कोण दिलेला? तो योगीराज आहे. योगीराज. त्यानंतर इथं सुद्धा तुम्हाला इन द बुक्स ऑफ, म्हणजे इथं हेडिंग लिहायचं असते तुम्हाला, इन द बुक्स ऑफ योगीराज लेजर बुक्स. कोणतं बुक? लेजर बुक्स, असं तुम्हाला ते दाखवावं लागते. जेव्हा हे तुम्ही ते आखणी करसाल तेव्हा. मी आता हे पहिलेच लिहून दिलेलं आहे, तुम्हाला बघून घ्या. आलं लक्षात? तर बघा, डेट, पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट हे कशाचे कॉलम आहे आपले? जनरल एंट्रीचे. कशाचे? जनरल एंट्रीचे, आहे की नाही? मग जनरल एंट्री जे दिलेले आता आपल्याला, त्या जनरल एंट्रीत दाखवलेलं आपण. तर 1 मार्च बघून घ्या तुम्ही, जो स्क्रीनशॉट काढलेला असेल त्याच्यामध्ये दिलेला आहे 2000, म्हणजे कॅश इन्व्हेस्ट इन द बिझनेस. कॅश इन्व्हेस्ट इन द बिझनेस मी एंट्री शिकवलेली आहे तुम्हाला. काय होते मित्रांनो एंट्री? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. तुम्ही अगर व्यवसाय हा चालू करत असाल तर बाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. म्हणजे सुरुवातीला जो आपण चालू करत आहे तो, तर बाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. विद्यार्थी मित्रांनो, दिसत नसेल तर थोडंसं झूम करत जा, कारण की कसं आहे, गणित मोठं असल्यामुळे मोठ्या बोर्डावर घेतलेला आहे मी, त्यामुळे 2 बोर्ड लावलेले आहेत तुम्हाला. तुमच्यासाठीच सगळं सेटअप तयार केलेला आहे. तर तुम्हाला आलं पाहिजे आणि तुम्हाला मार्क मिळाला पाहिजे, यासाठीच मी मेहनत करत आहे. त्यासाठी तुम्ही सुद्धा काय करा, थोडीशी मला सुद्धा हेल्प करा. म्हणजेच मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचवा. बिंग कॅपिटल काय करायचं? बिंग कॅपिटल इन्व्हेस्ट लिहा, कॅश इन्व्हेस्ट लिहा तरीही चालेल, काही पण चालेल. इन्व्हेस्ट इन द बिझनेस, कॅश इन्व्हेस्ट इन द बिझनेस दाखवू आपण. इन्व्हेस्ट इन द बिझनेस. ओके मित्रांनो, आलं लक्षात? म्हणजेच आता अमाऊंट दिलेली आहे आपल्याला. किती अमाऊंट? ही 10 लाख, 10 लाख, 10 लाख. 1 मिनिट विद्यार्थी मित्रांनो, ही अमाऊंट बरोबर आहे की चुकलेली आहे मला बघू द्या. बरोबर आहे की चुकलेली आहे? 10 लाखच आहे ना? जास्त वाटत आहे मला ती, म्हणून 10 लाखच आहे, 10 लाखच आहे. तर बघा, 10 लाख होऊ शकते, एखाद्या वेळेस प्रिंटिंग मिस्टेक याच्यामध्ये असू शकते, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा, आता कॅश इन्व्हेस्ट झालं, बाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट आता आपल्याला 5 मार्च, किती? 5 मार्च 2000. त्यानंतर गुड परचेस. सोप्या एंट्र्या, संपूर्ण सोप्या एंट्र्या. गुड परचेस म्हणजे तुमच्याकडे काय येतात? गुड्स येतात. परचेस अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट किंवा
गुड्स अकाउंट डेबिट बघा, गुड्स अकाउंट लिहा किंवा परचेस अकाउंट डेबिट, दोन पैकी काही पण लिहा तुम्हाला वाटेल ते. टू कॅश अकाउंट क्रेडिट. मित्रांनो कॅश अकाउंट काय करायचं, क्रेडिट. बिंग दाखवायचं म्हणजेच नॅरेशन म्हणतात त्याला. गुड्स परचेस कितीला परचेस केलेला आहे, 3 lakhs 3 लाख. आलं लक्षात, 3 lakhs. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे सॅलरी पेड. मग सॅलरी ऑल एक्सपेन्सेस आहे म्हणजेच आपण काय करतो, कॅश ही गोज आउट आहे. कॅश काय गोज आउट, सॅलरी अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. सॅलरी अकाउंट 10 March 2000 बाय सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट बिंग सॅलरी पेड. बिंग का सॅलरी पेड. सॅलरीची अमाऊंट किती आहे, 5000. मित्रांनो 5000. ज्या एंट्री बसतील त्या मी लिहितो, बाकीच्या नंतर आपण पहिले ट्रान्झॅक्शन करून नंतर पुसून घेऊ. वाटल्यास बघू आता काय होते. तर त्यानंतर रेंट पेड 15 March बसल्या पाहिजे इथं, 15 March बाय रेंट पेड म्हटलेलं आहे त्यांनी. काय म्हटलेलं आहे आपल्याला, रेंट पेड. मग रेंट पेड याचा अर्थ बाय रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. आलं का लक्षात. तर थोडीशी जागा नसल्यामुळे मी तुम्हाला नॅरेशन आता इथे लिहून नाही दाखवत, तुम्हाला नॅरेशन आलं पाहिजे आता. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. तर रेंट मी तुम्हाला नॅरेशन सांगतो वाटल्यास. 10,000 हे बघा, अमाऊंट 10,000. इथं बिंग लिहायचं, बिंग रेंट पेड. इथं लिहायचं बिंग रेंट पेड. बिंग का लिहा, रेंट पेड. आलं लक्षात. मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही लिहून घ्या. रेंट पेड याचं नॅरेशन. त्यानंतर 20 March नंतर मग तुम्हाला ह्या एंट्र्या करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला ते डायरेक्ट दाखवावं लागते. एंट्री ह्या तुमच्या पार्ट असल्या पाहिजेत. काय असल्या पाहिजेत, त्या लर्न असल्या पाहिजेत. इंटरेस्ट रिसिव्हचा अर्थ काय असते, इंटरेस्ट रिसिव्ह म्हणजे आपल्याला इंटरेस्ट रिसिव्ह झाला म्हणजे कॅश येणार. काय येणार आपल्याला, कॅश. म्हणजे कॅश येत आहे म्हणजे डेबिट दाखवा. इंटरेस्ट क्रेडिट करायची कशापासून येत आहे, इंटरेस्ट पासून. बाय कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट. याचा इंटरेस्ट काय लिहिसा, याचं बिंग काय लिहिसा मित्रांनो, इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट रिसिव्ड काय लिहायचं मित्रांनो, इंटरेस्ट रिसिव्ड. काय लिहायचं मित्रांनो, इंटरेस्ट रिसिव्ड. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर 20 March रेंट रिसिव्ड आहे. आता काय, रेंट रिसिव्ड. मग आता रेंट रिसिव्ड आहे तुमच्याकडे काय आहे, स्क्रीनशॉट काढलेला, गणित पाहून घ्या. रेंट रिसिव्ड तुम्ही गणित लिहून घ्या वाटल्यास. रेंट रिसिव्ड म्हणजे मला रेंट मिळत आहे म्हणजे भाडं मिळणार आहे, म्हणजे माझ्याकडे कॅश येणार आहे. येणारी कॅश काय करतात, डेबिट करतात. येणारी कॅश काय करतात, डेबिट करतात. म्हणजेच मग कॅश अकाउंट डेबिट आणि रेंट अकाउंट क्रेडिट. जी येत असेल, कॅश येत असेल तर डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट क्रेडिट. इंटरेस्ट रिसिप्टची अमाऊंट आहे 20,000, 20,000. 22 March रेंट रिसिव्ड आहे ना. रेंट रिसिव्ड म्हणजे किती होणार आहे, रेंट रिसिव्ड बघा, हे 22 March आहे इथं. 22 March रेंट रिसिव्ड 25,000. 25,000 आलं लक्षात मित्रांनो. त्यानंतर 27 March किती, 27 March म्हणजे आपल्याला गुड सोल्ड म्हणजे आपण माल काय केला, सेल केलेला आहे. गुड सोल्ड म्हणजे माल काय केलेला आहे, तुम्ही सेल केलेला आहे. अगर कोणताही गुड सोल्ड केलेला असेल, माल अगर सेल केलेला असेल गुड्स, तर तुमच्याकडे कॅश येणार आहे. काय येणार आहे मित्रांनो, कॅश येणार आहे. तर येणारी कॅश काय करतात, डेबिट. याचं बिंग याचं रेंट रिसिव्ड. त्यानंतर 27 March बाय कॅश अकाउंट डेबिट टू
काय सोल्ड, सोल्ड म्हणजे सेल, सेल्स किंवा गुड्स अकाउंट क्रेडिट, गुड्स अकाउंट क्रेडिट. आलं का लक्षात? बाय कॅश अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट क्रेडिट. माल काय केलेला आहे तुम्ही? सोल्ड केलेला आहे. काय केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? सोल्ड केलेला आहे. एंट्र्या तुम्हाला आल्याच पाहिजेत. नॅरेशन लिहिताना काहीच टेन्शन घ्यायचं नाही. जे इथं छापेल असेल ते छापून टाकायचं त्याच्यामध्ये, बिंदास पेपरमध्ये बिलकुल जे दिलेलं आहे तेच छापायचं. 20 मार्च, 28 मार्च, हे तुम्हाला समजण्यासाठी मी यांचं नॅरेशन लिहा, ते तुम्ही लिहा मित्रांनो. आता तुम्हाला येते ते. भरपूर आपण संपूर्ण लेक्चर बघितलेले आहे. त्या पहिले 9 लेक्चर बेसिक सांगितले, त्यानंतर 15 लेक्चर झाले, त्यानंतर आता हे सुद्धा आपले लेजरचे थर्ड लेक्चर आहे बहुतेक. एक्झाम्पल नंबर 3 आहे हे. त्या पहिल्याच्यात सुद्धा सेकंडच आला वाटते. बघा थर्ड लेक्चर आहे. त्यानंतर गुड सोल्ड टू नारायण 20 मार्च आहे की नाही? गुड सोल्ड टू नारायण. आता हा उधारीचा व्यवहार आहे. याचा अर्थ नारायण गुड सोल्ड केल्या पण नारायणला केल्या, परंतु तो व्यक्ती आपल्याला कॅश देत नाही. तो व्यक्ती आपल्याला कॅश देत आहे का? नाही. तर आपल्याला आता नारायण हा उधारीचा व्यवहार आहे. म्हणजेच बाय नारायण अकाउंट डेबिट, कॅशच्या जागी नारायण अकाउंट डेबिट टू सेल केला ना, सेल केला म्हणजेच सेल्स अकाउंट क्रेडिट, म्हणजे सेल्स अकाउंट क्रेडिट. बिंग लिहायचं गुड सोल्ड टू नारायण. बिंग काय लिहायचं? गुड सोल्ड टू नारायण, गुड सोल्ड टू नारायण. 30 मार्च, 30 मार्च इंटरेस्ट पेड. 30 मार्च इंटरेस्ट पेड. सांगा मित्रांनो इंटरेस्ट पेड म्हणजे? आता इंटरेस्ट पेड म्हणजे आपण दिलं बँकेत किंवा कर्ज काढलेलं असेल त्यांना आपण व्याज देऊ, म्हणजे कॅश देऊ. त्या पोराकडून काढलेलं असेल तर त्यांना देऊ, आहे की नाही? तर मग इंटरेस्ट पेड म्हणजे आपल्या जवळची कॅश काय? गोज आउट आहे. कॅश काय? गोज आउट. मग इथे लिहायचं बाय इंटरेस्ट अकाउंट डेबिट, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. ते दाखवायचं. बिंग काय दाखवसान? नॅरेशन काय दाखवसान मित्रांनो? इंटरेस्ट पेड, इंटरेस्ट पेड, इंटरेस्ट पेड. त्यानंतर 30 मार्च, पुन्हा 31 मार्च. आता 31 मार्च इथे 31 मार्च 2000 आहे ना? वर्ष दाखवून द्यायचं तुम्ही आता. 2000. तर कॅश सेल. आता कॅश सेल म्हटलं तर कॅश म्हणजे पैसे विकल्या जातात का? नाही. कॅश हे पैसे विकल्या जात नाही. तर मग अशा वेळेला आपण काय सेल करू? काय सेल करू? गुड्स सेल करू. काय सेल करणार आपण? गुड्स. मग गुड्स सेल करणार आहोत तर आपल्याकडे कॅश येणार आहे. काय येणार आहे? कॅश येणार आहे. काय येणार आहे? कॅश. मग येणारी कॅश काय करतात? डेबिट. मी इथं दाखवायचं बाय कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स म्हणजेच गुड्स अकाउंट क्रेडिट. आता मी तुम्हाला हे सेल आणि गुड्स असं का बरं लिहून देत आहे? तर मला वाटलं तर सेल लिहा, तुम्हाला गुड्स लिहा, परंतु गुड्स लिहिसान तर गुड्सचं अकाउंट तयार करावं लागेल. मग परचेस आणि सेलचे दोन्ही ट्रान्झॅक्शन एकाच मध्ये येतील, म्हणून मग फक्त सेल अकाउंट दाखवायचं. बाय कॅश अकाउंट डेबिट सेल अकाउंट क्रेडिट. हे नाही दाखवलं तरी चालेल. मग आलं लक्षात? बाय कॅश अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट क्रेडिट. बाय कॅश अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट क्रेडिट. आपल्या आता इथं संपूर्ण 10 एंट्र्या झालेल्या आहेत आणि बसल्या सुद्धा त्या. अगर हे नॅरेशन लिहिलं असतं तर मग त्या बसल्या नसत्या. मग इकडे आपल्याला भारी गेलं असतं. मग पुन्हा त्या मला या पहिले समजून सांगायला लागल्या असत्या आणि ते पुसून मग पुन्हा लिहायला लागले असते. त्यामुळे आपण ते नॅरेशन तुम्ही करू शकता बेटा. आता तुम्हाला काहीच आता टेन्शन नाही आहे. मला माहित आहे तुम्ही अगर पहिले सुरुवातीचे लेक्चर बघितले तर तुम्हाला ते येणारच. तर मित्रांनो आता आपण यांच्या काय करू? अमाऊंट लिहून घेऊ. अमाऊंट राहिलेल्या आहेत आपल्या. तर कॅश सेल 27 मार्च 3,50,000 3,50,000 ह्या अमाऊंट सुद्धा बरोबर लिहायचे आहे. हे अगर बरोबर नाही लिहिले तर आपलं गणित काय होणार? चुकून जाणार. 28 मार्च 28 मार्च 1,50,000 हे बघा 1,50,000. मित्रांनो तुम्ही लिहत चला. त्यानंतर 30 मार्च म्हणजे 5,000 का आहे? इंटरेस्ट 5,000 आणि कॅश सेल 2 लाख. कॅश सेल किती? 2 लाख. 2 लाख. आलं लक्षात मित्रांनो? समजलं? बघा बघा आता मित्रांनो. आणि हे शेवटी काय करायचं असते तुम्हाला? हे
सगळ्यात शेवटी काय करायचं मित्रांनो, हे असं बंद करायचं. हा, याचं टेन्शन घ्यायचं नाही, हे एकदम क्लोज करायचं. हे जे असते एंट्री शेवटी, अगर हे तुम्ही बंद केलं नसेल तर तुमचे मार्क काय होतात, कमी होतात. हे बघा, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप नाही करावा लागत, नाही तर पोरं काय करतात, स्किप करतात. कुठेतरी काहीतरी पॉईंट हा सांगितला जातो एकदम बरोबर. बघा आता आपण लेजर अकाउंट तयार करू. इन द बुक्स ऑफ योगीराज अ लेजर अकाउंट, यल आहे हा, लेजर अकाउंट, नाही तर के दिसणार तुम्हाला, लेजर अकाउंट. आता आखणी करताना लेजर अकाउंटची प्रत्येकाचं स्पेशल अकाउंट असलं पाहिजे. डेट पर्टिक्युलर अमाऊंट, 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 डेट पर्टिक्युलर अमाऊंट. टाइम वाचला पाहिजे त्यासाठी मी लिहून ठेवलेला आहे, आणि सगळ्या याच्यात लिहून ठेवलेला आहे. जितके काही आता होतील मला माहित आहे की होऊ शकतात, समजा 8-10 जे काही होतील ते, तर मी पाहतो आता 7-8 जे काही किती होतात तर बघू. आपल्या 10 एंट्री आहेत. तर पहिले कॅश अकाउंट आहे, तर हा मी मोठा कॉलम आखलेला कॅश अकाउंटचा आहे. तर इथं नाव द्यायचं, इथं डेबिट आणि ते क्रेडिट. बघा, कॅश अकाउंट. त्यानंतर कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट कधी पण सुरुवातीला आखणी करतात. कुठे करतात? सुरुवातीला. कॅपिटल अकाउंट झालं. मग परचेस अकाउंट, हे परचेस अकाउंट, अकाउंट. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी एक गुड्स अकाउंट म्हणून शिकवलेला आहे. कोणता अकाउंट शिकवलेला? गुड्स, ज्यामध्ये परचेस आणि सेल हे दोन्ही काय येतात, गुड्स मध्ये येतात. तर ती सुद्धा पद्धत बरोबर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ट्रायल बॅलन्स बरोबर येते. परंतु कॉलेज किंवा पुस्तकामध्ये कशामध्ये तुम्हाला आजची परिस्थिती, पहिले जुन्या याच्यात गुड्स शिकवत होते, आता परचेस सेल चालू केलेला आहे नवीन स्टेप मध्ये. म्हणून मग आता मी सुद्धा तुम्हाला परचेस आणि सेल अकाउंट सांगत आहे. थोडेसे चेंज केलं, तर थोडीशी भाषा बदलली त्यांनी, किंवा परचेस आणि सेलचे सेपरेट दाखवा, झालं, बाकी काहीच नाही आहे. तर कॅश अकाउंट झालं आपलं. त्यानंतर सॅलरी अकाउंट. तर सॅलरी अकाउंट आपण इथं घेऊया, कारण की इथं आपण सेल्स अकाउंट करू. इथं सॅलरी हा अकाउंट, सॅलरी अकाउंट. त्यानंतर कॅश अकाउंट झालं आपलं. रेंट अकाउंट, हे रेंट अकाउंट. स्पेशल जे असतील तुम्हाला ते स्पेशल दाखवा लागतात. रेंट अकाउंट. त्यानंतर रेंट अकाउंट झालं, कॅश अकाउंट झालं. इंटरेस्ट अकाउंट, हे इंटरेस्ट अकाउंट, इंटरेस्ट अकाउंट. त्यानंतर कॅश झालं. रेंट सुद्धा झाला, एक पेड आहे, एक रिसिव्ड आहे. हे कॅश झालं. सेल अकाउंट, इथं सेल अकाउंट दाखवू. याच्यामध्ये डेट पर्टिक्युलर इथं खाली नाही दाखवलं मी, तुम्ही दाखवून देसान. सेल्स अकाउंट. अशी आडव्या दोन रेषा आखायच्या, डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट लिहायचं त्यामध्ये. चला, सेल झालं. त्यानंतर नारायण अकाउंट, हे इथं दाखवतो आपण. नारायण अकाउंट, डेबिट बाजू आणि हे क्रेडिट बाजू. डेबिट क्रेडिट लिहत चला. इंटरेस्ट अकाउंट आहे, इंटरेस्ट अकाउंट आहे. कॅश अकाउंट हे आहे, पुन्हा कॅश अकाउंट आहे, आणि सेल अकाउंट सुद्धा आहे. बघा, सेल अकाउंट झालं, सेल अकाउंट झालं, कॅश अकाउंट झालं, इंटरेस्ट झालं, नारायण पण झालं. त्यानंतर सेल अकाउंट झालं. एक वेळा अकाउंट आखल्यानंतर पुन्हा आखणी करायची नाही. एक कॅश. आता याच्यामध्ये किती वेळा कॅश आल्यात? भरपूर वेळा कॅश आहेत, परंतु मग कॅशचे भरपूर अकाउंट ओपन करायचे का? नाही, एकच वेळा ओपन करायचे. हे संपूर्ण आपण लेजर ओपन केले, एकदम परफेक्ट झाले. म्हणजे बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मराठी किंवा इंग्लिश. 1 2 3 4 5 6 7 8 झालेले आहेत आपले लेजर बुक्स. तर आता हे सोडवायचे कसे? तर बघा, आता या पहिले 2 लेक्चर झालेले आहेत, त्यामध्ये बघा मी डिस्काउंटचे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला मी याच्यावरती डिस्काउंट म्हणून असं दाखवलं नाही, परंतु लेजर तुम्ही बघा, सेकंड नंबरचं लेक्चर आहे ते डिस्काउंटचे आहेत. त्यामध्ये तर थोडा कन्फ्युज करण्यासारखं लेक्चर्स आहे सेकंड नंबरचं. हे पहिले घ्यायचं असतं, नंतर ते घ्यायचं असतं, पण जाऊ दे, तुम्ही बघून घ्या, मागे पुढे बघायचा, काहीच हरकत नाही. तर कॅश अकाउंट. कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं? कॅपिटलचं. मी सांगितलं तुम्हाला, कॅश अकाउंटच्या त्याच अकाउंटचं नाव त्याच अकाउंट मध्ये लिहायचं नाही, त्याच अकाउंटचं नाव त्याच अकाउंट मध्ये लिहायचं नाही. कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव? कॅपिटलचं. कॅश अकाउंटच्या डेबिटला हे 1 मार्च 2000 आहे की नाही? 2000 कॅपिटल अकाउंट. किती आहे कॅपिटल अकाउंट? 10 lakhs आहे मित्रा. 10 lakhs. एक 0 पाहिजे अजून, याच्यावर इथं बसणार नाही, आपण याच्यात लिहू. बघा, हे 10 lakhs. ओके. एकम, दहम, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. 10 lakhs. त्यानंतर आता कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, कॅपिटल अकाउंट बघायचं. कॅपिटलच्या क्रेडिटला, कॅपिटल अकाउंट कोणता? हे आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला,
कॅपिटलच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं? कॅशचं. 1 मार्च 2000 टू नाही, इकडून बाय येत आहे. क्रेडिटला काय ते? बाय. कॅश अकाउंट 10 lakhs. याच्यामध्ये नेहमी किडता फक्त कॅपिटलचा कॅशच येते, बाकी काहीच येत नसते. अगर ही एंट्री दिलेली असेल तर त्या कॅपिटल अकाउंट मध्ये कधीच काय येणार नाही, फक्त एकच वेळा कॅश येणार किंवा 2 वेळा येणार. गुड्स म्हणजे परचेस डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. परचेस अकाउंटच्या डेबिटला कॅशचं नाव, त्या परचेस अकाउंटच्या डेबिट बाजूला परचेस अकाउंट आहे ना, त्या परचेस अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव दाखवायचं? कॅशचं नाव दाखवायचं. अरे हे इथं दाखव कॅश, तर या परचेस अकाउंटच्या डेबिट बाजूला, परचेस अकाउंटच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव लिहायचं? कॅशचं. परचेसच्या डेबिटला 5 मार्च 2000. हे 2000. 2 कॅश अकाउंट 3 lakhs. किती? 3 lakhs आहे ना. म्हणजे परचेसच्या डेबिटला, परचेस अकाउंटच्या, बघा मित्रांनो, परचेस अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव? कॅशचं नाव. आता कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लेजर थोडे कठीण असतात, म्हणून तुम्हाला पुन्हा सांगतो ना, हे लेक्चर मोठे आहेत. कॅशच्या क्रेडिट बाजूला, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला हे बघा या बाजूला 5 मार्च 2000. भरपूर येणार आहेत, त्याच्यामुळे आपण वर्ष नाही लिहिणार आहोत, आता एकाच वेळा लिहू. कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव? परचेसचं. बाय परचेस अकाउंट किती लिहायचे? 3 lakhs आहे ना, हे 3 lakhs. बघा पुन्हा सांगतो मी, परचेसच्या डेबिटला म्हणजे परचेस अकाउंटच्या डेबिट बाजूला हे बघा कॅशचं नाव लिहिलं, आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला परचेसचं नाव, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला कोणाचं नाव? परचेसचं नाव. ते दाखवलं परचेसचं नाव. गुड्स अकाउंट ओपन नाही केलं, गुड्स दाखवू नका. त्यानंतर सॅलरी अकाउंट डेबिट, तर सॅलरीच्या डेबिट बाजूला कॅशचं नाव लिहायचं, आणि कॅशच्या क्रेडिट बाजूला सॅलरीचं नाव लिहायचं. एकदम सोपी आहे. सॅलरी अकाउंट, मग सॅलरी अकाउंट कुठे आहे? हे सॅलरी अकाउंट. सॅलरीच्या डेबिट मध्ये, इथं डेबिट मध्ये 10 मार्च 10 मार्च है ना. 10 मार्च. सॅलरीच्या डेबिटला कोणाचं नाव? कॅशचं नाव. 2 कॅश अकाउंट. किती आहे कॅश अकाउंट? 5000 आहे ना, 5000. मग कॅश अकाउंटच्या क्रेडिटला, आता हे कॅश अकाउंट क्रेडिट आहे ना, कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव? सॅलरीचं. 10 मार्च बाय सॅलरी अकाउंट 5000. किती आहे मित्रांनो? 5000. त्यानंतर 15 रेंट पे आहे ना. झाली हे वरची. आता रेंट अकाउंट बघा, इकडे बघत जा तुम्ही. माझा फेस जो आहे तो बोर्डाकडे असतो, तुम्ही बोर्डाकडे बघत जा, नाही तर सरांची पाठ दिसते, मग सरांची पाठ बघायची, असं नाही करायचं. गणित बघत जा तुम्ही. आता मी असं नाही लिहिणार तर मग कसं लिहिणार? संपूर्ण शिक्षक तसेच लिहितात, आहे की नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रेंट अकाउंट डेबिट आहे की नाही, हेच तुमच्याकडे बघून लिहिता येत नाही. रेंट अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. तर रेंटच्या डेबिटला, कोणत्या? रेंट अकाउंटच्या डेबिटला. तर रेंट अकाउंट आपलं ते आहे, त्या रेंटच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव लिहायचं? कॅशचं. तेच बघायचं, रेंटच्या डेबिटला नाव चेंज करायचं, फक्त क्रेडिटचं लिहायचं. 15 मार्च. बघा रेंटचं नाव रेंटमध्ये येणार नाही, स्वतःचा हाक स्वतःलाच आपण कधी मारत नाही. तुमचं नाव कुलदीप असेल तर तुम्ही कुलदीप चाल खेळायला जाऊ. रेंटच्या डेबिटला कॅशचं नाव. इथं 2 कॅश अकाउंट. किती आहे कॅश अकाउंट? 10,000. हे 10,000. मी या बाजूला बोट सुद्धा ठेवतो, इकडे लिहून सुद्धा दाखवतो तुम्हाला. आता बघा कॅशच्या क्रेडिट बाजूला, कॅशच्या क्रेडिट बाजूला बघ मित्रा, कॅशच्या क्रेडिट बाजूला हे कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं आपल्याला? रेंटचं. हे कॅश अकाउंट आहे. कोणता अकाउंट आहे? कॅश अकाउंट. कॅशच्या क्रेडिटला रेंटचं नाव इथं 15 मार्च. हे रेंट पेड आहे. हे काय? रेंट पेड. रेंट रिसिव्ह असतं ते या बाजूला येणार. रेंट अकाउंट डेबिट हे इथं दिलेलं आहे. रेंट अकाउंट डेबिट 10,000. नाही तर सर रेंट कॅश मध्ये दोन्ही बाजूला आलं. अरे बेटा, एक रिसिव्ड आहे, एक पेड आहे, एक पेड आहे, एक रिसिव्ड आहे. त्यानंतर 20 मार्च कॅश अकाउंट डेबिट इंटरेस्ट क्रेडिट. कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं? इंटरेस्टचं. कॅश अकाउंटच्या डेबिटला इथं 20 मार्च 2 है ना. कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव? इंटरेस्टचं. इंटरेस्ट अकाउंट. रिसिव्ड इंटरेस्ट असेल, हे रिसिव्डचं डेबिटला येत असते, पाहून घ्या नाही तर. चला, कॅशच्या डेबिटला इंटरेस्टचं नाव. आता इंटरेस्टच्या क्रेडिटला, आता इंटरेस्ट अकाउंटच्या
क्रेडिटला हे इंटरेस्ट अकाउंट आहे ना, इंटरेस्ट अकाउंट. मग इंटरेस्टच्या क्रेडिटला इथं इंटरेस्ट अकाउंटच्या क्रेडिटला डेट किती आहे 20 मार्च टू नाही बाय कॅश अकाउंट आहे ना, कॅश अकाउंट 20 मार्च नाही कॅश काय चालू होतं बघा कॅश. हा इंटरेस्टची एंट्री चालू असा आहे, कन्फ्युज होतो मग आहे की नाही. कॅशच्या डेबिटमध्ये इंटरेस्टचं नाव लिहिलं. आता इंटरेस्टच्या क्रेडिटला कॅशचं नाव लिहायचं, इंटरेस्टच्या क्रेडिटला कॅशचं नाव लिहायचं 20,000. हे 20,000 असं मित्रांनो. बरोबर सांगितलं की मग थोडस कन्फ्युज होऊन जाते. हा त्यानंतर सांगतो बघा 22 मार्च हे झालं. आता कॅश अकाउंट डेबिट आहे, मग कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव दाखवायचं आपल्याला, रेंटचं. कॅश अकाउंटच्या डेबिटमध्ये कोणाचं नाव, रेंटचं. आता मराठी आहे, काही दिवसांनी आपण हिंदी पण बघूया. कॅशच्या डेबिटमध्ये रेंटचं नाव, कॅश अकाउंटच्या डेबिटमध्ये रेंटचं नाव 22 मार्च कॅशच्या डेबिटला हे रेंट अकाउंट. मग रेंट अकाउंटच्या रेंटच्या क्रेडिटला कॅशचं नाव, रेंटच्या क्रेडिटला कॅशचं नाव, रेंट अकाउंटच्या क्रेडिटला कॅशचं नाव 22 मार्च. बघा बाय कॅश अकाउंट. किती आहे कॅश अकाउंट 25,000 आहे ना, 25,000 आहे ना, 25,000 आहे ना, आहे की नाही 25,000 आहे ना लड़को देख लो. 25,000 कॅशच्या डेबिटला, हे कॅश अकाउंटच्या डेबिटला रेंटचं नाव दाखवलं, रेंट अकाउंटच्या क्रेडिटला रेंटच्या क्रेडिटला ते किती दाखवलं आपण 25,000 दाखवले मित्रांनो. बरोबर ओके. अक्षर नाही समजलं थोडंसं समजून घ्या आणि झूम करा. तुम्हाला एकदम मी तसं लिहितच आहे स्पष्ट, माझं अक्षर एवढं चांगलं नाही आहे पण तरी तुम्ही बघून घ्या, तुमचा साथ हवा मला. बघा 27 मार्च बाय कॅश अकाउंट डेबिट सेल अकाउंट क्रेडिट. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला सेलचं नाव, कॅश अकाउंटच्या डेबिटला कॅश अकाउंटच्या डेबिटला है ना 27 कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला 2 सेल अकाउंट सेल्स. तिकडे परचेस आहे तिकडे सेल येते, सेल अकाउंट 3,50,000 3,50,000. आता सेल अकाउंटच्या क्रेडिटमध्ये सेलच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं कॅशचं, सेलच्या क्रेडिटला हे सेल अकाउंट आहे 27 मार्च सेल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला 2,000 बाय कॅश अकाउंट 3,50,000 3,50,000. ओके मित्रांनो आलं लक्षात. त्यानंतर सेलच्या क्रेडिट बाजूला सेलच्या क्रेडिटला लिहिलं ना आपण, सेलच्या क्रेडिट कॅशच्या डेबिटलाही झालं. आता त्यानंतर नारायण अकाउंट डेबिट आहे, तर नारायणच्या डेबिटला सेलचं नाव, नारायणच्या डेबिटला सेलचं नाव. तर नारायण कोणता आहे तो आहे, तर नारायणच्या 28 मार्च इथे लिहायचं 28 मार्च कशाचे सेलचे सेल्स अकाउंट. किती अमाऊंट आहे 1,50,000 1,50,000 आहे मित्रांनो 1,50,000 नारायणच्या डेबिटला हे लिहिलं. आता सेलच्या क्रेडिटमध्ये नारायणचं नाव, सेल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला हे सेलच्या क्रेडिटला हे सेल इथं नगद व्यवहार होता, हा उधारीचा व्यवहार आहे. सेलच्या क्रेडिटला कोणाचं नाव आहे ना नारायणचं. 28 मार्च बाय नारायण अकाउंट नारायण अकाउंट 1,50,000 किती 50,000. त्यानंतर 30 मार्च किती 30 मार्च. आता इंटरेस्ट अकाउंट डेबिट आहे, कॅश अकाउंट क्रेडिट, तर इंटरेस्टच्या डेबिट बाजूला इंटरेस्ट अकाउंटच्या डेबिट बाजूला. आता हे मोठं गणित आहे, बघूया. आता याच्यानंतर छोटे छोटे गणित घेतो म्हणजे तुम्हाला समजणार. मला तरी असं वाटत आहे की मी स्पीड मध्ये तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला समजत आहे की नाही समजत आहे हे मला कमेंट्स करून सांगा मित्रांनो. म्हणजे मग मी तुम्हाला अजून याच्यापेक्षा इझी पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. एंट्री भरपूर झालेल्या आहेत. तर बघा इंटरेस्ट अकाउंट डेबिट आहे, इंटरेस्ट अकाउंटच्या डेबिटमध्ये कॅशचं नाव, इंटरेस्ट अकाउंटच्या डेबिटला ते इंटरेस्ट अकाउंट आहे 30 मार्च झाल्या. 2च एंट्री राहिलेल्या आहे, बघूनच घेऊ आपण. 2 इंटरेस्ट हे कॅश अकाउंट
म्हणजे इंटरेस्टच्या डेबिटला कॅशचं नाव 5000. किती? 5000. त्यानंतर आता कॅशच्या क्रेडिटमध्ये इंटरेस्टचं नाव, कॅशच्या क्रेडिटमध्ये इंटरेस्टचं नाव. सर किती कसं एंट्री आहे कॅशच्या आहे ना. हा, इंटरेस्ट, भरपूर एंट्री, अशा एंट्री तुम्हाला पेपरमध्ये येतात. इंटरेस्ट बघा मित्रांनो, इंटरेस्ट आहे की नाही, अकाउंट. 5000 किती आहे मित्रांनो? हे 5000. आलं का लक्षात? तर बघा, इंटरेस्टच्या डेबिटला, इंटरेस्ट अकाउंटच्या डेबिट बाजूला कॅशचं नाव हे दाखवलं, आणि कॅशच्या क्रेडिटमध्ये, कॅश अकाउंटच्या क्रेडिटमध्ये, कॅशच्या क्रेडिटमध्ये ते दाखवलं 5000. त्यानंतर 31 शेवटची एंट्री आली आहे. कॅशच्या डेबिटला, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला 31 मार्च, 31 मार्च टू है ना. कॅशच्या डेबिटला सेलचं नाव इथं लिहायचं, कॅश अकाउंटच्या डेबिटला सेलचं नाव. बघा, कॅशच्या डेबिटमध्ये आहे की नाही, हा, कोणाचं नाव दाखवायचं आहे? सेलचं. सेल्स अकाउंट 2 lakhs किती दाखवायचं मित्रांनो? 2 lakhs. ओके, आला. हा, कॅशच्या डेबिटमध्ये हे बघा, कॅश अकाउंटच्या डेबिटमध्ये सेलचं नाव, कॅश अकाउंटच्या डेबिटला सेलचं नाव, कॅशच्या डेबिटला सेलचं नाव. आणि आता सेलच्या क्रेडिटला, सेल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला कोणाचं नाव दाखवायचं? कॅशचं नाव. आता सेल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला कॅशचं नाव, 31 मार्च बाय कॅश अकाउंट. कॅश अकाउंट किती? 2 lakhs, 2 लाख. आलं. हा, बघा, कॅशच्या डेबिटमध्ये सेलचं नाव, कॅशच्या डेबिटला सेलचं नाव, आणि सेलच्या क्रेडिटला कॅशचं नाव. म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांचं नाव लिहायचं नाही, त्याच अकाउंटमध्ये त्यांचं अकाउंटचं नाव लिहायचं नाही मित्रांनो. हा, हे गोष्ट लक्षात ठेवायची. बघा आता त्यानंतर आता हे संपलेले आहे. आता आपण काय करायचे? त्यांचे लेजर काढू, आहे की नाही, म्हणजे बॅलन्स काढूया. आता यांचं काय काढायचं आपल्याला? बॅलन्स. तर हे बॅलन्स काढण्यासाठी बघा मित्रांनो, एकदम आता या बाजूला काहीच नाही मायनस करायला, मग हीच बाजू मोठी आहे, म्हणजे इथं लिहायचं 10 lakhs, आणि इथं सुद्धा दाखवायचं 10 lakhs. हा, मग ही मायनस केली, इथं दाखवायचं मार्चचा 31 मार्च असते, आहे की नाही? किती असते? 31 मार्च 2000. इथं माहितच आहे तुम्हाला. काय लिहायचं इथं? 2 बॅलन्स सी आणि डी म्हणजे कॅरीड डाऊन 10 lakhs. आणि हेच आता त्या टोटलच्या खाली दाखवायचं. कुठे दाखवायचं? टोटलच्या खाली. टोटल मी एक मार्च नंतर कोणता महिना असतो? एप्रिल. मग एप्रिल दाखली याचा 1 एप्रिल 2000च येणार, वर्ष तेच राहते आहे ना. मार्चच्या नंतर मार्च आणि एप्रिल वर्ष तेच राहते. बाय बॅलन्स काय ना, बी आणि डी. बी डी बॅलन्स आलं म्हणजे किती आलं? 10 lakhs. किती आलं मित्रांनो? 10 lakhs. त्यानंतर पाहता बघा, इथं मायनस करायला काही आहे का? काहीच नाही, म्हणून इथं 3 lakhs, इथं सुद्धा 3 lakhs. 31 मार्च बाय बॅलन्स सी आणि डी 3 lakhs. बघा 3 lakhs. आता टोटलच्या खाली किती येणार आहे? 1 एप्रिल ओके 2002. बॅलन्स काय ते? बी आणि डी. बघा 3 lakhs. लक्षात. हा, त्यानंतर आता बघा कॅश अकाउंटचं महत्वाचं आहे की नाही. आता बघूया मोठं. आता हे अकाउंट एक तर भरपूर ट्रान्झॅक्शन झाले त्याच्यामध्ये. तुमच्या लक्षात आलं ना मित्रांनो? समजलं ना? बघून घ्या. मोठं ट्रान्झॅक्शन झालं. आता या बोर्डावरती तुम्हाला असं वाटते, परंतु गणित तुम्हाला समजून घेणे खूप महत्वाचं आहे. असेच गणित पेपरला येऊ शकतात किंवा याच्यापेक्षा छोटेच गणित येऊ शकतात. एवढं मोठं गणित तर नाही येऊ शकत. मला माहित आहे जास्तीत जास्त तुम्हाला 4 एंट्री किंवा 5 एंट्री, 4 किंवा 5 एंट्री. आता याच्यानंतर लेक्चरला आपण 4-5 एंट्रीचा बघूया. बघा आता यांची ऍडिशनल बघू. तर इथंच 10 lakhs आहे. हे 3,05,000 हे छोटी अमाऊंट येणार, म्हणजे सी मोठी येणार आहे. हे काय येणार आहे? त्यांची मोठी अमाऊंट येणार आहे.
आहे की नाही? हा, मग आता बघूया आपण 10 lakhs, 20,000, 25,000, 3,50,000 आणि 2,000 आहे ना, बरोबर? हा, मग आता आपण ऍडिशनल करू त्यांची. हे बघा, आता ऍडिशनल इथं गिचिळ होणार ते, आहे की नाही? तर बघा, मी सांगून देतो तुम्हाला, याची जी ऍडिशनल आहे ही येते 15,95,000. तुम्ही करून घ्या, नाही तर मी सांगितली असती, असं काहीच नाही. 15,95,000 हे ऍडिशनल येते, डेबिटचे ऍडिशनल येणार 15,95,000. मग ते सुद्धा इथंच लिहायची 15,95,000. आता त्यामधून हे मायनस करायचे, त्यामधून काय करायचे, हे मायनस. तर ही किती येते, 3 lakhs, हे 10,000 आहे. 3,10,000 आणि 20,000, म्हणजे ही मायनस करायची याच्यामधून. 15,95,000 मायनस 3,20,000. 0,005 9 मधून मायनस करा 2, किती राहतात, 7 आहे ना, 7 राहतात ना, 7. त्यानंतर 5 मधून 3 गेले, सांगा, 2 राहिले आणि 1, म्हणजे 12,75,000. 12,75,000. तर ते इथं लिहायचे 31 मार्चला. आता या डेबिट मधून हे क्रेडिट मायनस झाली, डेबिट मधून काय मायनस झाली, क्रेडिट मायनस झाली. मग डेबिट मधून क्रेडिट मायनस झाली असेल, डेबिट मधून क्रेडिट मायनस झाली असेल, तर इथं दाखवायचं बाय बॅलेन्स सी आणि डी. बॅलेन्स सी आणि डी 12,75,000 म्हणजे 12,75,000. आता ते इथं लिहायची या टोटलच्या खाली 1 एप्रिलला 2,000, 2 बॅलेन्स बी आणि डी, 2,75,000. 2,75,000. त्यानंतर आता बघा, याची ऍडिशनल करा, ऍडिशनल एकदम बघा, किती येते, 3 लाख, 4 लाख, 4, 5, 6 आणि 7, 7 lakhs. किती येणार मित्रांनो, 7. 3 lakhs, 3, 4, 5, 6 आणि 50, 7 lakhs. इथे लिहा 7 lakhs. क्रेडिट मधून हे डेबिट मायनस झाली 31 मार्च. 2 बॅलेन्स सी आणि डी 7 lakhs. मग ते आता खाली 1 एप्रिल बाय बॅलेन्स बी आणि डी 7 lakhs. या सगळ्याची बेरीज कर्जा, ट्रायल बॅलन्स येणार सोबत, सारखंच येते. त्यानंतर पाहता हे संपलं. आता इकडे बघूया, इथं 5,000 किती आलं, हे 5,000. हे बघा 5,000, त्या बाजूला काहीच नाही, इथं आहे का काही, काहीच नाही मित्रांनो, आहे का काही, काहीच नाही. म्हणून मग इथे लिहायचं आता 31 मार्च बाय बॅलेन्स काय लिहा, सी आणि डी 5,000 आणि ते 1 एप्रिल 2 बॅलेन्स बी आणि डी ब्रॉड 5,000. ह्या डेबिट मधून क्रेडिट मायनस झाली, या डेबिट मधून क्रेडिट मायनस झाली, तर तिथं दाखवायचं. मग या टोटलच्या खाली लिहायचं नेक्स्ट दुसऱ्या दिवशी की आपण हे पैसे काय करू, यूज करू, वापर करू त्याचा. त्यानंतर रेंट, आता रेंट किती आहे, 10,000. किती आहे मित्रांनो, 10,000. बघा हे 10,000. मग आता 10,000 मोठे आहे, 10,000 मधून सॉरी तिकडे मला वाटलं 2,500च आहेत का, हे 25,000 आहेत. मला असं वाटलं 2,500 आहे. 25,000 किती, 22 मार्च आहे ना, 22 मार्चला 25,000 बरोबर आहे. 25,000 आहेत ना, बरोबर 25,000. आता हे क्रेडिट मधून डेबिट मायनस होते, मग इथे लिहायचं 31 मार्च 2 बॅलेन्स सी आणि डी 15,000. 25 मधून 10,000 मायनस केले, 15,000 येतात. 1 एप्रिल बाय बॅलेन्स किती राहते, बॅलेन्स बी आणि डी 15,000. त्यानंतर 5,000
मित्रांनो लक्षात येऊ आलं का? सॉरी ही तर बघा हे 20,000 आहे. 20,000 हे बघा 20,000 आलं लक्षात. 20,000. आता त्या 20,000 मधून म्हणजे या क्रेडिट मधून हे डेबिट काय करावं लागेल आपल्याला? मायनस करावं लागेल. मग इथे येणार 31 मार्च टू बॅलेन्स सी आणि डी. 20,000 मधून 5,000 गेले 15,000 आहे की नाही. मग इथं सुद्धा 1 एप्रिल बाय बॅलेन्स सी आणि सॉरी बी आणि डी. बी आणि डी किती येते? 15,000 आला लक्षात. त्यानंतर हे तर सोपीच आहे, नारायणचा काही विषयच नाही. 1,50,000 इकडे काहीच नाही आहे, या बाजूला काहीच नाही. 1,50,000 दाखवून द्यायचं. मग इथं 1,50,000 येणार. हेच इकडे उतरायचं आता 1,50,000. तुम्ही दाखवून द्या जाते बी आणि डी. इथं येणार सी आणि डी. म्हणजेच बघा आता हे तुम्ही दाखवून देता तारीख. आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल शेवटचं एक अकाउंट तुम्हाला फक्त मी ते हे दाखवलेलं आहे. तर मित्रांनो लक्षात आलं का? तर आता याचं ट्रायल बॅलन्सची बेरीज करसान तर ते सुद्धा तुम्हाला काय येणार? एकदम बरोबर येणार, काही चुकणार नाही. आलं का लक्षात? मित्रांनो आता वाटल्यास आपण बघूया ट्रायल बॅलन्स बघायचं का मित्रांनो? पाहून घ्या. मग ट्रायल बॅलन्स सुद्धा बघूया आपण, काहीच हरकत नाही. ट्रायल बॅलन्स बघा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा काढून घ्या. मी आता तुम्हाला ट्रायल बॅलन्स सांगून देतो. 1-2 मिनिटाचा ट्रायल बॅलन्स आहे, जास्त वेळ नाही लागत आपल्याला. म्हणजेच हे अकाउंट बरोबर आहे हे पुसून घ्या. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा काढून घेतला, काढला ना मित्रांनो. भरपूर वेळा मी त्या बाजूला होतो, तुम्ही काढूनच घ्यायला पाहिजे होता, काही हरकत नाही. बघा आता आपण ट्रायल बॅलन्स बघूया. ट्रायल बॅलन्सची बेरीज बरोबरच येते. सांगा पटपट मित्रांनो, वेळ होता आपल्याला. कोणकोणतं अकाउंट आहे? कॅपिटल अकाउंट, परचेस अकाउंट, कॅश अकाउंट, सेल्स अकाउंट, सॅलरी अकाउंट, रेंट अकाउंट आहे ना. इंटरेस्ट अकाउंट, नारायण अकाउंट, नारायण अकाउंट. बघा आता याचा बॅलन्स बीडी बघायचा. काय बघायचं? बॅलन्स बीडी आहे की नाही. हे बॅलन्स बीडी आहे. प्रत्येकाचं बॅलन्स बीडी. जिकडे क्रेडिटला असेल तर क्रेडिटला लिहा, डेबिटला असेल तर डेबिट. हे डेबिट आणि हे क्रेडिट. हे ट्रायल बॅलन्स आहे. पेपरमध्ये येते तुम्हाला 4 मार्काला. सोप्या पद्धतीने. कॅपिटल कुठे आहे? क्रेडिटला आहे. क्रेडिटला आहे ना, हे 10 लाख क्रेडिटमध्ये. त्यामुळे त्या परचेसचं हे डेबिटला आहे. बॅलन्स बीडी डेबिटला आहे ना, हे डेबिटमध्ये 3 लाख. हे 3 लाख. कॅश अकाउंटचं बॅलन्स बीडी कुठे आहे? डेबिटलाच आहे. हे डेबिटलाच 12,75,000. 12,75,000. सेल्स अकाउंट कुठे आहे? सेल्सचं क्रेडिटलाच आहे बॅलन्स बीडी 7 लाख. क्रेडिटला 7 लाख आहे. सॅलरीचं डेबिटला आहे बीडी किती आहे? 5,000. हे 5,000. रेंटचं बीडी कुठे आहे? बीडी बघायचं. हे बीडी हे बीडी क्रेडिटला आहे 15,000. क्रेडिटला 15,000. क्रेडिटमध्ये 15,000. इंटरेस्टचं कुठे आहे? बीडी क्रेडिटलाच आहे 15,000. 2 आहेत का? 15,000 आहेत. त्यानंतर 1 लाख हे इथं डेबिट बाजूला आहे. हे नारायणचं डेबिट बाजूला 1,50,000. आता यांची ऍडिशनल करा, सेम येणार. हे बघा 10 लाख प्लस 7 लाख 17 लाख आणि हे 30 लाख. 17 लाख म्हणजे 17 लाख आणि 30,000 म्हणजे 17,30,000. 70 लाख चुकलं ना, नाही सॉरी. त्याच्यामध्ये 4 लाख म्हणजे सेलचं जे आहे 3 लाख. त्याची जी अमाऊंट आहे त्याची अमाऊंट बघा, त्याची अमाऊंट जी दिलेली आहे ती 10 लाख आणि गुड्सचं. अच्छा गुड्स
आहे की नाही. हे क्रेडिटला सेल्स अकाउंट एक एंट्री त्याची चुकली नारायण अकाउंट नारायण अकाउंट डेबिट हे किती आहे 12,75,000. हे किती येते 12 13 14 15 15 16 16 बरोबर आहे. हे आले तुमची बघा आता 10 lakhs आहेत ना मित्रांनो. आपण असं करू 7 lakhs त्यानंतर 30,000 म्हणजे 50 and 15,000 बघा 0 0 0 5 5 10 0 हाताला 1 3 7 आणि 1 17 lakhs 30,000 17 lakhs 30,000 यांची बेरीज करू आता आपण. हे किती आहे 70 lakhs 3 lakhs 1,50,000 1,50,000 5,000 0 0 0 5 आणि 5 10 0 हाताला 1 7 आणि 1 8 8 आणि 5 13 13 3 हाताला 1 3 आणि 2 5 1 6 आणि 1 7 आणि 1 बरोबर आली 17,30,000. जमलं आलं बरोबर मित्रांनो एकदम परफेक्ट आहे की नाही. म्हणजेच याचा अर्थ आपलं हे संपूर्ण जे गणित आहे हे एकदम बरोबर आहे. अगर हे टोटल सेम आलेली असेल तर गणित बरोबर आहे काहीच चुकलेलं नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर्स करा सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो खूप मेहनत घ्यावी लागते त्याच्यावरती. तुम्ही सुद्धा अभ्यास करत जा आणि खूप मेहनत घेत जा विद्यार्थी मित्रांनो. तेव्हाच कुठे तुम्हाला मार्क मिळतात आणि तुम्ही पास होसान. ओके विद्यार्थी मित्रांनो जय भोलेनाथ.